मंडळी, बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात अनेकदा आपल्याला यशासाठी अनेक अपयशांना सामोरं जावं लागतं, पण जे अडथळे येतात ना, ते अडथळे आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी असतात. पण तेच नेमके आपल्याला ओळखता येत नाहीत की काय करावं, कसं करावं. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं, उद्योग करायचा असतो, पुढे जायचं असतं, पण मार्ग सापडत नाही. आणि आज तोच मार्ग सापडण्यासाठी किंवा काय करावं, पुढे कसं जावं, एक यशस्वी उद्योग कसा करावा, या सगळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे आत्ताचा उद्योगावर बोलू काही. आणि या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी अशाच तज्ञ व्यक्तींना आपण आत्ता इथे स्टुडिओमध्ये आपल्या गेस्टला आमंत्रित केलेलं आहे. आपल्याबरोबर आहेत उद्योजक श्री सुरेश हावरे सर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. उद्योजक श्री सुरेश हावरे सर यांनी पदवी संपादन केली आहेच. BIRC मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठातून PhD केली. नागपूर विद्यापीठात इंजिनिअरिंगमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी 27 वर्ष सिनियर न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून काम केलेलं आहे. 37 शोधनिबंध त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. लेखक आहेत ते. आत्तापर्यंत त्यांची 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. अमेरिकेचा बिझनेसमॅन एक्सलन्स अवॉर्ड, बिल्डर ऑफ द इयर, भारतीय निर्माण शिरोमणी पुरस्कार, गोल्ड मेडल असे अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. आणि बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी शाळा सुरू त्यांनी केलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याकडून जर आपल्याला यशस्वी व्हायचे, पुढे जायचे, तर नेमकं कसं पुढे गेलं पाहिजे, त्याचे मार्ग काय आहेत आणि कसा स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे उद्योगावर बोलू काही. आणि आपल्याबरोबर आहेत उद्योजक श्री सुरेश हावरे सर. सर, खूप छान विषय आहे. वाह वाह. कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला काहीतरी आयुष्यात करायचंय, पुढे जायचंय, पण मार्ग सापडत नाही. किंवा मार्ग जरी सापडला तरी एखादं अपयश आलं, एखादा अडथळा आला की तिथेच थांबायला होतं. बरोबर. पण आज याच विषयी आपण बोलणार आहोत. तर मुळात मला असं विचारायचंय की नोकरी एक सेफ्टी असं आपण म्हणतो, मग उद्योगच का करावा? बरोबर. बघा, आपल्यासमोर 3 पर्याय असतात: शेती, नोकरी आणि उद्योग. शेतीचं मला असं वाटतं, म्हणजे माझं आपलं असेसमेंट, की पर कॅपिटा शेतीचं होल्डिंग जे आहे ते खूप कमी कमी होत चाललं. आजचं महाराष्ट्रातलं पर कॅपिटा लँड होल्डिंग आहे 3.5 एकर. पुढच्या 2 पिढ्या गेल्या तर हे 1.25 एकर होईल आणि शेती त्यावेळी व्हायबल होणार नाही. तसंही शेतीचं उत्पादन वाढवणं शेतकऱ्याच्या हातात असतं, पण उत्पन्न वाढवणं काही त्याच्या हातात नसतं, कारण मार्केट फोर्सेस काम करतात. आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जी आहे ती व्यस्त प्रमाणात आहे. ती कमी करणं गरजेचं आहे, तरच शेती व्हायबल होईल असं मला वाटतं. आणि म्हणून शेतीत फार फ्युचर राहिलेलं आहे असं दिसत नाही आहे. फार लोकांनी शेतीकडे जावं असं चित्र उभं आज राहिलेलं नाही आहे. नोकऱ्यासुद्धा कमी कमी होत चाललेल्या आहेत. नोकऱ्यांमध्ये भरतीच्या ऐवजी कंत्राटीकरण अधिक होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे पर्याय जो उरतो तो केवळ उद्योगधंद्याचा उरतो. इवन शेतकऱ्यांच्या मुलांनीसुद्धा उद्योगात यावं असं मला वाटतं. त्यांनी शेती करावीच, पण शेतीसोबत शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करणं अधिक आवश्यक आहे. त्याने शेतीची व्हॅल्यू वाढेल, त्यांनी त्यांची उत्पन्न वाढू शकतं. आणि आता उद्योगच का करावा, तर अनेकांच्या समोर अनेक लक्ष्य असू शकतात. कोणाला वाटतं की मला खूप मोठं व्हायचं आहे, मला खूप पैसा कमवायचा आहे, मला एक लाईफस्टाईल पाहिजे आहे, गाडी घोडा बंगला हे सगळं मला पाहिजे आहे.
कोणाला वाटतं की म्हणजे नोकरी जर मी केली आयुष्यभर तर फक्त ती माझ्यापुरती असते, माझ्या पुढच्या मुलाला पुन्हा नोकरी शोधायला लागते. पण उद्योग जर मी केला, साधं छोटं दुकान जरी काढलं तरी ते पिढ्यानुपिढ्याची व्यवस्था करणारं होतं. म्हणजे पुढच्या पिढीला ते दुकान रेडीमेड अवेलेबल असतं. आणि सर्वात महत्त्वाचं मला जे वाटतं की उद्योजक हा देशाची संपत्ती निर्माण करणारा माणूस असतो. देशाच्या GDPमध्ये जी कंट्रीब्यूट करतो तो उद्योजक करतो. आणि मला स्वतःला उद्योजक म्हणून प्राऊड फील केलं पाहिजे की आय एम कंट्रीब्युटर टू द वेल्थ ऑफ द नेशन. देशाची संपत्ती निर्माण करण्यामध्ये माझासुद्धा एक छोटासा खारीचा वाटा आहे आणि त्यासाठी सुद्धा उद्योग करावा. नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावं यासाठी सुद्धा उद्योग करावा. अशी विविध कारणं समोर आपल्या असू शकतात. नक्कीच सर. आणि जसं तुम्ही सांगितलं की अगदी शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा त्या शेती व्यवसायाला पकडून एखादा उद्योग करणं आणि त्याला पुढे नेणं खूप गरजेचं आहे. पण मग हे जेव्हा आपण उद्योग किंवा व्यवसाय म्हणतो त्याची अशी काही व्याख्या किंवा अशी काही वेगळी भाषा आहे का? हो, उद्योगाची भाषा असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्योगात कधी कधी वाद होतात, पार्टनर्स असतात किंवा आपले अपोजिट्स असतात. तर एखादा वाद झाला तर अरे तू मला काय समजतो, मी तुला तुझी जागा दाखवीन, तुला अद्दल घडवीन, तुला उद्ध्वस्त करून टाकेन, मला तू ओळखत नाही वगैरे वगैरे. ही काही उद्योगाची भाषा नाही आहे. तर उद्योगात कसं की अरे चला आपण बसूया, बघूया. म्हणजे वेळी अवेळी तुम्हाला सॉरी पण म्हणायला लागतं, थँक्यू पण म्हणायला लागतं, वा वेल डन, ग्रेट, कीप इट अप, बहुत बहुत बढिया, बहुत अच्छा किया, प्रोत्साहन द्यावं लागतं. आणि जेणेकरून वाद कमीत कमी होतील अशी भाषा असली पाहिजे. बघा, एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की जे उद्योजक मंडळी आहेत, मारवाडी, गुजराती, जैन, यांच्याकडनं आपण काय शिकलं पाहिजे तर यांनी सॉरी हा जो शब्द आहे याचं महत्त्व ओळखलं धंद्यामध्ये आणि या सॉरीचा त्यांनी उत्सव केला. म्हणजे मिच्छामी दुक्कडम, त्यांचं पर्युषण पर्व संपलं की ते मिच्छामी दुक्कडम सगळ्यांना व्हॉट्सअप टाकत सुटतात की अरे गेल्या वर्षभरात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. हा माफी मागणे म्हणजे आपल्याला सर्वात जास्त कष्ट कशात पडतात तर सॉरी म्हणण्यामध्ये पडतात. सॉरी म्हणायला काही पैसे लागत नाहीत. ही पैशाची भाषा, ही उद्योगाची भाषा आपण शिकली पाहिजे असं मला वाटतं. आणि एक आपला स्वभाव राहिलेला आहे, आपण कायम लढवय्ये राहिलेलो आहोत. आपली ती पिढीजात परंपरा राहिलेली आहे. तलवारी घेऊन आपण घराच्या बाहेर पडणारे माणसं होतो, एकेकाळी होतो. आज काही आपण तलवारी घेऊन बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे मोडेन पण वाकणार नाही हा जो आपला बाणा आहे. उद्योग जर करायचा असेल तर तुम्हाला वाकेन पण मोडणार नाही, हा बाणा स्वीकारावा लागेल. ही उद्योगाची भाषा आहे आणि म्हणून उद्योगाची भाषा आपण शिकली पाहिजे. एक साधी गोष्ट सांगतो. मला माहिती आहे, माझे 2 मित्र होते. त्या 2 मित्रांमध्ये वाद झाला. तो कोर्ट कचऱ्यांमध्ये गेला, पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि एकमेकावर असे तुटून पडलेत. ते एका कॉमन फ्रेंडने त्याच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. एकाला सांगितलं की अरे बाबा कशाला भांडतो, जरा समेट करून घे ना. तो मला, त्याने जर मला सॉरी म्हटलं ना तर मी सगळं मिटवून टाकेन. मग याला वाटलं की अरे चांगलं आहे, सोल्युशन दिसते आहे. त्याच्याकडे गेला दुसऱ्याकडे. त्याला म्हटलं की अरे तू काय फक्त सॉरी म्हणायचं आणि सगळं संपून जाईल, खर्च वाचेल, वेळ वाचेल. तो म्हणाला मैं सॉरी जिंदगी भर नहीं बोलूँगा, मैं मर जाऊंगा, मिट जाऊंगा, लेकिन सॉरी नहीं बोलूंगा. साधी गोष्ट होती, पण माणसं इगो एवढा ताणून धरतात ना, तर त्याच्यामुळे ही भाषा आहे, उद्योगाची भाषा आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. बऱ्याचदा असं होतं की उद्योग करायचा असतो किंवा काही बिझनेस आपण व्यवसाय एखादा म्हणतो करायचा, पण त्याची सुरुवात कुठून करायची ना हे कळत नाही. कारण डोक्यामध्ये असे 100 आयडियाज घेऊन आपण फिरत असतो, पण ती एक कुठली इम्प्लिमेंट करावी किंवा कशी सुरुवात करावी इथेच गाडी अडते. अगदी अगदी बरोबर. मी अनेक जणांना अडकलेलं पाहिलेलं आहे. मी उद्योगांच्या मेळाव्यांमध्ये, संमेलनांमध्ये, उद्योग जत्रा याच्यामध्ये जातो, अनेकांना भेटतो. तर अनेकांना काउन्सिलिंगची गरज आहे, हँडहोल्डिंगची गरज आहे असं मला जाणवतं. 2 उदाहरणं मी देईन. मी एकदा जपानला गेलो, सोनी कंपनीच्या फॅक्टरीमध्ये गेलो. सोनी कंपनीच्या फॅक्टरीमध्ये तिथे त्यांची एंट्रन्सलाच एक शोरूम आहे आणि त्या शोरूममध्ये त्यांनी सगळे आपले प्रॉडक्ट्स डिस्प्ले केलेले आहेत.
त्यांचा पहिला प्रॉडक्ट त्यांनी डिस्प्ले केलेला आहे. कोणता असेल आपल्याला अंदाज करायचा म्हटलं तर कठीण जातं अंदाज करणं. राईस कुकर हा सोनी कंपनीचा पहिला प्रॉडक्ट होता. म्हणजे सोनी कंपनीने, आता इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे, टीव्ही टेलिव्हिजन ह्या सगळ्या गोष्टी सोनी निर्माण करतं. पहिला प्रॉडक्ट त्यांचा होता राईस कुकर आणि 15 वर्षापर्यंत या राईस कुकरचा धंदा सोनी कंपनीने केला. जेव्हा त्यांना आढळलं की आता हा धंदा आपला चालणार नाही, आपण बदलला पाहिजे, तेव्हा ते इलेक्ट्रॉनिक्सकडे गेले आणि मोठी कंपनी झाले. उद्देश काय आहे किंवा तात्पर्य काय आहे की कुठूनही सुरुवात करा, पण सुरुवात करा. महत्त्व कुठून सुरुवात करताय याला नाही आहे, महत्त्व सुरुवात करण्याला आहे. दुसरं उदाहरण प्रॉक्टर अँड गॅम्बलचं आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल हे दोन मित्र कसे झाले तर एका ट्रेनमध्ये प्रवास करताना एकाचा पाय दुसऱ्याला लागला आणि त्याने सॉरी म्हटलं. सॉरी म्हटल्यानंतर मग बोलणं सुरू झालं. अमेरिकेत सिन्सिनाटी शहरामध्ये, ओहियो स्टेटमध्ये हे दोघंजण राहणारे. प्रॉक्टरचा उद्योग मेणबत्त्या तयार करणे, गॅम्बलचा उद्योग साबणं तयार करणे आणि हे रविवारी चर्चसमोर जाऊन तिथे मेणबत्त्या द्यायचे, विकायचे, साबणं विकायचे. त्यांनी दोन बहिणींशी दोघांनी लग्न केलं आणि त्यांचा सासरा जो होता रेनॉन, त्याने त्यांना सजेस्ट केलं की अरे तुम्ही हे धंदे करता, तुम्ही एकत्र येऊन पार्टनरशिप का नाही करत. तर पार्टनरशिप दोघांनी केली आणि दोघांनी मग आपले प्रोडक्ट वेगवेगळे बदलले. आज बघा हेल्थ केअर, हेअर केअर, बॉडी केअर असे कितीतरी शेकडो प्रोडक्ट प्रॉक्टर अँड गॅम्बल, जगभर ही कंपनी आहे. 10 लाख कोटी रुपयाची यांची उलाढाल आहे. पण यांची सुरुवात कुठून झाली? मेणबत्ती आणि साबणापासून. तर तात्पर्य काय आहे की सुरुवात कुठून करता याला महत्त्व नाही, सुरुवात करण्याला महत्त्व आहे. याच्यात आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या दोघांची मैत्रीची सुरुवात कुठून झाली? सॉरी म्हणण्यापासून. म्हणजे एका सॉरीमध्ये वर्षाला 10 लाख कोटी रुपये उलाढाल करणारा उद्योग निर्माण होऊ शकतो. ही सॉरीची ताकद आहे, ही आपण ओळखली पाहिजे. म्हणजे सॉरी एखाद्याला नष्टही करू शकतो आणि परत उभंही करू शकतो. अगदी खरं. सर, तुम्ही आता खूप छान सांगितलं की काही करा, कुठूनही करा, पण सुरुवात करा, हे खूप महत्वाचं असतं. पण आम्ही सर्वसामान्य माणसं जे आहोत, आम्हाला असं वाटतं की उद्योग करायला नेहमी पैसा लागतो आणि काय करायचं. पण तुम्ही असं सांगता की उद्योग करायला पैसा लागत नाही, वृत्ती लागते. बरं, फक्त ही वृत्ती घेऊन उद्योग होतो का मग? डेफिनेटली होतो. बघा, मी गेल्या 15 वर्षाच्या आधी एक पुस्तक लिहिलं आहे, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. आणि हे पुस्तक महाराष्ट्रात इतकं गाजलं, खेड्यापाड्यात गेलं, गावोगावी गेलं. याच्यामध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि लोक वाचून फक्त लिहिलं आहे की व्हॉट्सअप SMS करा. मला रोज 2-3 SMS याच्यामध्ये येतात. अगदी पार अंबेजोगाई, गडचिरोली, दापोली या कोपऱ्यातल्या गावांमधून येतात. आता मी तिथे पोहोचू शकलो नसतो, पण पुस्तक पोहोचलंय. म्हणजे हे पुस्तकाचं महत्त्व. आणि याच्यात मी सांगितलेलं आहे की उद्योग करायला पैसा नव्हे, वृत्ती लागते. एक साधं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की यू कॅन विन हे शिवखेराने पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात एक सुंदर स्टोरी बलून सेलरची त्याने सांगितलेली आहे. म्हणजे एक छोटा फुगेवाला असतो आणि तो हवेत उडणारे फुगे विकतो. तर तो मुलगा जाऊन त्याला विचारतो की हा लाल फुगा उडेल का? तो त्याला लाल फुगा उडवून दाखवतो. हा हिरवा उडेल का? हा पांढरा उडेल का? हा काळा उडेल का? सगळे त्याला उडवून दाखवतो आणि मग त्याला सांगतो की अरे बाळा, हा फुगा आहे ना, तो त्याच्या रंगावरून उडत नाही आहे, तर त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ना, त्याच्यामुळे तो उडतो आहे. आणि म्हणून ही आतमध्ये जी भरलेली आहे ना, ही वृत्ती, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास, हा महत्त्वाचा आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की पैसा आपल्या आजूबाजूला खूप पडलेला आहे. इन्व्हेस्टर, बँकर्स आता हे काय करतात? लोकांकडे पैसा आहे, ते बँकेकडे देतात की माझा पैसा इन्व्हेस्ट करा आणि मला पैसे मिळवून द्या. पैसा खूप आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे आयडियाज नाहीत. ज्यांच्याकडे आयडियाज आहेत त्यांच्याकडे पैसा नाही. तर पैसा आपल्याकडे आणायचा कसा, हे कौशल्य मी या पुस्तकात सांगितलेलं आहे. तर अनेकांनी मला विचारलं की असं कोणी केलं का? तर मी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शोध घेतला आणि 22 उद्योजकांशी संपर्क साधला, मराठी, की ज्यांनी शून्यातून उद्योग निर्माण केला. म्हणजे त्याच्यामध्ये आपले केसरी टूर्सवाले असतील, विना वर्ल्डवाले असतील, हनुमंतराव गायकवाड असतील, असे अनेक जण त्यांच्या स्टोरीज या उद्योग करावा ऐसा
ह्या मुलाखतीमधून मी इथे हे पुस्तक तयार केलं, उद्योग 22 करावा याचा. उद्योजकांच्या मुलाखती म्हणजे हे रोल मॉडेल्स, हे याचा पुरावा की शून्यातून उद्योग निर्माण होऊ शकतो. तिसरं मी पुस्तक लिहिलं स्टार्टअप मंत्र, म्हणजे मराठीमध्ये स्टार्टअप्स आहेत की नाही तर आहेत. मी 51 मराठी स्टार्टअप्सचा शोध घेतला आणि त्यातून 15 स्टार्टअप निवडून त्यांच्या स्टोरीज या पुस्तकामध्ये मांडल्या. मराठी स्टार्टअप्स आहेत, मराठी आहेत, त्यांनाही फंडिंग मिळतं, उद्योग मिळतो आणि त्यांनाही चांगला उद्योग करता येतो. आता मी अनेकांना सोप्या भाषेत समजावं म्हणून राजू झाला बिझनेसमॅन हे एक नवीन पुस्तक माझं आता गेल्या महिन्यातच मार्केटमध्ये आलेलं आहे. हे स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये आहे. राजू भोसले नावाचा मुलगा मला एका संमेलनात उद्योगाच्या काय भेटतो आणि मला म्हणतो की सर मला खूप बोलायचं आहे, मला खूप प्रश्न आहेत, मला काहीतरी तुम्ही वेळ द्या. मी त्याला वेळ देतो. आम्ही रोज भेटतो, असा 19 दिवस आम्ही भेटतो. मी त्याला मुंबईतलं रोज एक मार्केट सांगतो. तो मार्केट फिरून येतो दुसऱ्या दिवशी आणि मार्केटचा आखो देखा हाल मला सांगतो आणि मग त्याला मी म्हणतो की तुला रोज एक प्रश्न मला विचारता येईल. एक प्रश्न मला रोज तो विचारतो, त्याचं उत्तर मी देतो आणि ती सगळी स्टोरी या आणि राजू झाला बिझनेसमॅन, राजू बन गया जेंटलमॅन अशा अर्थ स्टाईलने हे लिहिलेलं आहे. स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये आहे. हे आता महाराष्ट्रामध्ये खूप चाललेलं आहे, खूप गाजते आहे आणि यातूनही उद्योजक करायला शेवटी शिकतो आणि राजू बिझनेसमॅन होतो. ही स्टोरी याच्यामध्ये मी मांडलेली आहे. सर, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जशी तुम्ही सांगितली की आपण जसं म्हणतो की जसं एक लहानपणापासूनची एक मेंटॅलिटी किंवा एक डोक्यात भरलेलं असतं की पैसा पाहिजे उद्योग करायला आणि जसं आता तुम्ही सांगितलं की पैसा नाही वृत्ती लागते, त्यावरही तुम्ही संशोधन केलं, पुस्तक लिहिलं. बरं, त्याच्या पुढची पायरी की खरंच की आपण म्हणतो ना प्रूफ की नाही तसं केलेली लोक आहेत. अशा 22 उद्योजकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या, त्याही पुढे स्टार्टअप मंत्र आणि त्याच्याही नंतर की खरंच एक मुलगा राजू प्रॅक्टिकली तुमच्याकडे एक बिझनेसमॅन झालेला, म्हणजे पुराव्यांवर आधारित ही पुस्तक आहेत असंच मी म्हणू शकेल. मॅडम एक दोन छोटीशी उदाहरणं मी आणखी सांगू इच्छितो की वृत्ती ही किती महत्वाची असते. आपल्या इथे बघा सिंधी माणसं जी आलेली आहेत ही पाकिस्तानातून पार्टिशनच्या वेळेला भारतात आली आणि ती आली तेव्हा त्यांच्या हातात काही नव्हतं. त्यांच्या हातात म्हणजे अंगावरचे जे कपडे होते तेवढ्यानिशी जीव वाचवून ते आलेले आहेत आणि इथे राहिले, स्थिरावले, कॅम्प्समध्ये राहिले आणि धीरे धीरे जमेल तसा धंदा उद्योग सुरू केला. आज मला दाखवा सिंधी माणूस तुम्हाला नोकरीमध्ये दिसतो का? सिंधी माणूस व्यवसायामध्ये मोठमोठे उद्योग व्यवसाय त्यांनी थाटलेले आहेत. त्याच्याकडे काही नव्हतं, पैसा नव्हता, प्रॉपर्टी नव्हती, इस्टेट नव्हती. मग त्याच्याकडे होतं काय तर त्याच्याकडे उद्योग करण्याची वृत्ती होती. आणि दुसरं म्हणजे पारशी समाज जो आहे हा पर्शिया म्हणजे इराणमधून इस्लामी आक्रमणाने परागंदा होऊन आपल्या इथे आला आणि तेव्हा त्याच्याकडेही काही नव्हतं. हा जेव्हा गुजरातमध्ये आला संजानमध्ये तर तेव्हा त्यांनी एका राजाला निरोप पाठवला की आम्हाला आश्रय द्या, आम्ही तुमच्या शरणार्थीने आलेलो आहे. तर राजाने त्याला ग्लास भरलेला एक दूध पाठवलं, दुधाने भरलेला ग्लास पाठवला आणि एक प्रतीक म्हणून की तुमचं स्वागत आहे. या पारशी लोकांनी त्या दुधाच्या ग्लासमध्ये एक चमचा साखर विरघळली आणि तो ग्लास पुन्हा राजाकडे पाठवला की आम्ही आनंद होतो, आम्ही या दुधामध्ये विरघळलेल्या साखरेसारखे राहू आणि या दुधाला गोडवा निर्माण करू. आज मला दाखवा पारसी माणूस नोकरीमध्ये तुम्हाला दिसतो का? पारसी माणसांनी टाटा, गोदरेज अशांनी शापूरजी, पालनजी मोठमोठे उद्योग निर्माण केले. मग यांच्याकडे होतं काय? इस्टेट नव्हती, प्रॉपर्टी नव्हती, पैसा नव्हता. मग यांच्याकडे वृत्ती होती धंदा करण्याची. ती वृत्ती महत्वाची आहे. त्यातून धंदा निर्माण होईल, त्यातून उद्योग निर्माण होतील. अगदी खरं आहे सर. आणि त्याचबरोबर जसं मगाशी तुम्ही शिवखिरांच्या पुस्तकातलं एक छोटंसं उदाहरण दिलं की फुगा कुठल्याही कलरचा उडतो पण त्याच्यामध्ये तो गॅसमुळे उडतो, तसंच प्रत्येकाच्या आत ती गोष्ट असावी लागते. त्याच्यासाठी मार्केटिंग आणि निर्णय क्षमता ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्या कशा आपल्या हातामध्ये आपण रुजवाव्यात? हो 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 बघा, मार्केटिंगला मी उद्योगाचं इंजिन म्हणतो आणि डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. म्हणजे वेग जो असतो तो इंजिनाला असतो, डब्यांना वेग नसतो. गाडीचा वेग ज्या वेगाने इंजिन धावेल त्या वेगाने गाडी धावते
डबे त्याच वेगाने धावतात. तर मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटकडे लक्ष द्या, पण मार्केटिंगकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा उद्योग चालणार नाही. आणि मार्केटिंग आता नवीन काळामध्ये बदललेलं आहे. आधी आपण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरून मार्केटिंग करत होतो, पण आता सोशल मीडिया आला, डिजिटल मीडिया आला आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग काय आहे हे आपल्याला कळत नसतं. ब्रँड मार्केटिंग काय आहे, असे वेगवेगळे आलेले आहेत. ईमेल, SMS या माध्यमातून आपल्याला हे शिकावं लागतं आणि हे शिकलं पाहिजे. आणि याच्यातून मार्केटिंग आपलं प्रगत ठेवलं पाहिजे. मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. आणि दुसरं मी नेहमी असं सांगतो की डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे बघा, अमेरिकेमध्ये फेल झालेल्या 25,000 कंपन्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यांच्या फेल होण्याची कारणांची एक यादी तयार करण्यात आली. त्यांना सगळ्यांची मिळून 31 कारणं सापडली आणि ते प्रायोरिटीने त्यांनी वर खाली लिहिली. तर सगळ्यात टॉपमोस्ट रिझन कंपन्या जास्तीत जास्त फेल होण्याचं जे होतं ते निर्णय न घेणे, नॉट टेकिंग डिसिजन. दॅट वॉज द टॉपमोस्ट रिझन ऑफ फेल्युअर ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ कंपनीज. म्हणजे डिसिजनचं महत्त्व किती आहे. आणि डिसिजन मेकिंगमध्ये बघा, छोट्या छोट्या गोष्टी रोल प्ले करतात. म्हणजे देर आर 4 विलन्स ऑफ द डिसिजन मेकिंग. वन ऑफ देम इज शॉर्ट टर्म इमोशन्स. म्हणजे इमोशन्स असावे की नसावे, तर माझं मते इमोशन्स असावे. फॅमिली डिसिजन्स, पारिवारिक असे मैत्रीमधले डिसिजन्स तुम्ही इमोशनने घ्यावेत, पण बिझनेसमधले डिसिजनमध्ये इमोशन्ससाठी थोडं थांबावं. एक उदाहरण मी देईन. विजयपत सिंघानिया रेमंडचे फाउंडर आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ज्याने इंग्लंडमधून भारतामध्ये विमान उडवून ते आलेले होते आणि इतका मोठा उद्योग त्यांनी स्थापला. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, इनकम्प्लीट लाईफ. आता रेमंडची टॅगलाईन आहे कम्प्लीट मॅन आणि यांनी पुस्तक लिहिलं इनकम्प्लीट लाईफ. तर त्याने एकदा त्यांचे शेअर इमोशनमध्ये येऊन मुलाला दिले आणि मुलाला दिल्यावर तो माणूस शून्यावर आला आणि आता रस्त्यावर आलेला आहे. ही इज झिरो न. आणि ही रोट इन दॅट बुक की बिकॉज ऑफ इमोशन आय लॉस माय एव्हरीथिंग. म्हणजे इमोशनचं किती महत्त्व आहे. इमोशन्स असावे, पण वेन यू आर टेकिंग अ डिसिजन बेस्ड ऑन इमोशन्स, कीप अ डिस्टन्स, गिव्ह सम टाईम, डिस्कस अँड देन डिसाईड. असे अनेक विलन्स डिसिजन मेकिंगचे असतात, पण डिसिजन मेकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे, राईट डिसिजन घेतलं पाहिजे, राईट टाईमला घेतलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे राईट डिसिजन घेतलं पण राईट टाईमला नाही घेतलं, तुमची ट्रेन निघून जाईल. ट्रेन निघून गेल्यानंतर तुम्ही डिसिजन घेतलं, उपयोग नाही. तर यू हॅव टू टेक डिसिजन, यू हॅव टू टेक राईट डिसिजन अँड इन राईट टाइम. नक्की नक्की सर. सर, आता जसं तुम्ही सांगत आहात की या छोट्या छोट्या गोष्टी खूप पुढे जाण्यासाठी महत्त्वाच्या असतात. आता तुम्ही पुस्तकं लिहिली आहेत, तुम्ही सांगत आहात, पण त्याचबरोबर चाला मित्र उद्योगावर बोलू काही एक छान टॉक शो तुम्ही हे केलेला आहे की जेणेकरून तुम्ही 1 to 1 लोकांना बोलू शकता. तर त्याविषयी आम्हाला जर ऐकायला आवडेल थोडक्यात. बरोबर. माझ्या मनात असं आलं की मी जवळपास 60 TV शोज केलेले आहेत आणि त्या TV शोजमधून महाराष्ट्रभर ते TV शोज गेले, उद्योजक गेले, उद्योजकीय वातावरण निर्माण झालं, अनेक उद्योजक त्यातून निर्माण झाले. म्हणजे एक शिर्डीच्या साईबाबा संस्थांमध्ये मी काम केलं आहे म्हणून तिथल्या एअरपोर्टच्या डायरेक्टरशी माझी ओळख होती. मी त्याला परवा फोन केला, कुठे आहे आता? तर तो म्हणाला, सर मी आता उद्योग सुरू केला. म्हटलं कसं काय? तर तुमचे पुस्तकं वाचून TV शो पाहून मला प्रेरणा झाली की मी उद्योग सुरू करावा. हा डायरेक्टर माणूस त्याने उद्योग सुरू केला. असे महाराष्ट्रभर खूप लोक आहेत. पण तरी मला असं वाटलं की TV मधून डायरेक्ट आपण किती लोकांपर्यंत पोहोचतो आपल्याला कळत नाही. पण थिएटर शो, हा टॉक शो जर असेल, हा 1 to 1 जर असेल, तर तिथे आपल्याला कळतं. आणि म्हणून मी हा चला मित्र हो उद्योगावर बोलू काही हा एक टॉक शो निर्माण केला. याच्यामध्ये 7-8 एपिसोड असतात. 2.5 तासाचा हा शो आहे. अनेक ऑर्गनायझेशन्सनी हा ऑर्गनाईज केला. नेहरू सेंटरमध्ये मराठा बिझनेसमॅन फोरमने ऑर्गनाईज केला, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सॅटर्डे क्लबने डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये केला, तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि लक्षवेध इन्स्टिट्यूटने टिपटॉप प्लाझा ठाण्याला ऑर्गनाईज केला, तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला. याची सुरुवात मी केली होती IIM रायपूरमध्ये. रायपूरमध्ये मी एक प्रेझेंटेशन दिलं
MBAचे 400 विद्यार्थी तिथे होते आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी टॉक शोच्या आधी प्रश्न विचारला की आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतंय की आपण उद्योजक झालो पाहिजे. तर 25 मुलांनी हात वर केले. मग मी 1 तासाचं प्रेझेंटेशन दिलं, अर्धा तास क्वेश्चन आन्सर झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रश्न विचारला की आता किती जणांना वाटतं की उद्योजक झालं पाहिजे. तर आय एम हॅपी टू से की 85 लोकांनी हात वर केले. म्हणजे 60 लोक त्याच्यात त्या टॉक शोमधून इन्स्पायर झाले. मला तर असं वाटतं की एका माणसामध्ये सुद्धा एखादी ठिणगी पेटली, चिनगारी पेटली, स्पार्क आला तरी आय एम हॅपी, माझं काम झालं. पण इथे 60 लोकांना हा स्पार्क मिळाला आणि हा प्रत्यक्ष जाण्यामधून होऊ शकतं. त्याच्यानंतर अनेकांना बोलायचं असतं, अनेकांना आपले प्रश्न सांगायचे असतात, विचारायचे असतात. तर या टॉक शो नंतर काउन्सेलिंग आणि हँड होल्डिंग हा प्रकार सुद्धा मी सुरू करणार आहे. पण आता वेगवेगळ्या संस्था हा टॉक शो महाराष्ट्रभर त्याला डिमांड येते आहे. नक्की सर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही नुसती पुस्तकं लिहिलेली नाही आहेत किंवा नुसतं टॉक शो, त्याच्याही पुढे जाऊन 1 to 1 हँड होल्डिंग आणि त्यांना मार्ग दाखवणं. कारण की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय करायचं ह्या 100 आयडियाज असतात, पण त्यातले एका आयडियावर जसं सरांनी आता सांगितलं की फक्त सुरुवात करा. सुरुवात केल्याच्या नंतर पुढे मार्ग दाखवणं, गाईड करणं हेही खूप महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही करत आहात. सर अगदी एका वाक्यामध्ये आपल्या तरुण पिढीला किंवा उद्योजकांना काय सांगायचं, अगदी एका वाक्यात? मी असं सांगेल की मागचा पुढचा विचार करू नका. जसं पोहणं शिकायचं असेल ना तर तुम्हाला पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही, तसं उद्योगात उडी मारल्याशिवाय तुम्हाला उद्योग करता येणार नाही. आणि म्हणून तुम्ही उडी मारा, उद्योगात उडी मारा. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप येतात. नाकातोंडात पाणी जाऊ द्या, घाबरू नका, तुम्हाला उद्योग येईल. मी गेल्या 15 वर्ष प्रयत्न करतोय की महाराष्ट्रात मराठी मुलांनी उद्योगात आलं पाहिजे आणि हजारो उद्योजक येथून निर्माण झालेले आहेत. उद्योजकांना फक्त एक मी सल्ला देईन किंवा एक अनुभव म्हणून सांगेन जरूर की आपण ना म्हणजे रस्त्यावर चालतो, रस्ता ओबळखाबळ असला, आपल्या पायातले बूटही फाटके असले तरी आपण चालू शकतो. पण समजा रस्ता खूप गुळगुळीत आहे, चांगला आहे, आपल्या पायात बूटसुद्धा नवीन आहेत, पण त्याच्यात एक छोटासा खडा गेलेला आहे, तर आपण रस्त्यावर चालू शकणार नाही. कारण हा खडा आहे ना, हा आतमधला खडा आहे. हा खडा आतमधला असल्यामुळे तो आपल्याला चालू देत नाही. असेच आपल्या लाईफमध्ये आपले घरचे, आपले सांसारिक, आपले फॅमिली, आपले वैयक्तिक प्रश्न असतात. हे प्रश्न आहे ना, हे पहिले सोडवा. ते छोटे असतात पण ते तुम्हाला चालू देत नाहीत आणि म्हणून घरचे प्रश्न हे मोठे असतात असं समजा. बाहेरच्या आपण जगाशी लढू शकतो पण घरात छोट्या गोष्टींशी आपण लढू शकत नाही. आणि म्हणून घरातले विषय पहिले हाताळा, दुनियातले विषय नंतर हाताळता येतील. खरं, आणि त्याच्यामुळे पुढे जाण्याची जी संधी मिळते ते त्याच्यातूनच शिका आणि पुढे जा. सरांनी त्याचं असं सांगितलं की योग्य फक्त मार्ग निवडा आणि त्याच्यावर आधी चाला. सगळे आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला नक्कीच मदत करेल. सर खूप छान गोष्टी एवढ्या छोट्या कमी वेळामध्ये तुम्ही आम्हाला सांगितल्यात, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. वा, धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.